अरे पण भाजपचं असं म्हणणं आहे की 90 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत या जमिनीच्या मोबदल्यापोटी, आम्ही काही फुकट घेतलेली नाहीये जागा. 90 मग तुम्ही टेंडर करायचं होतं, महामंडळाचं होतं. 90 कोटी तुम्ही दिले, आम्ही 100 कोटी दिले असते. जागा विक्री महामंडळाची जागा सरकारी, ते महामंडळ सरकारी अखत्यारीतलं आहे, त्याचे नियम आहेत, त्याचे कायदे आहेत. पुण्यातल्या जैन जागेचं टेंडर काढून गोखलेला दिलं, त्याला विरोध होतोय. यांनी तर टेंडर काढलेलं नाही, यांनी परस्पर पैसे दिले. कुणाला दिलेत पैसे? त्या जागेचं मूल्य 90 कोटी आहे, यांनी ठरवलं कसं? हे सगळे मुद्दे आहेत ना वादातीत. महापालिकेचा काय संबंध आहे नेमका या जागेशी? करायला पाहिजे होतं. नाही, तुम्ही थोडस प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा ना, तुमचा आक्षेप नेमका कुठल्या गोष्टीला आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणता की ही जागा बँकेकडे होती. दोन मुद्द्यांवर आहे आक्षेप, दोन मुद्द्यावर आहे. ती एका महामंडळाची जागा आहे, मालकी. कुठला महामंडळ? फायनान्स आपलं गृह फायनान्स महामंडळाची जागा आहे की एका एका व्यक्तीला 46% पहिल्यांदा भाड्याने दिली होती, नंतर 56% भाड्याने दिली होती. ते त्यांचं भाडे करारपत्र रद्द करून त्या महामंडळाला 90 कोटी रुपये दिले आणि ती जागा त्यांच्या ताब्यात घेतली. माझं असं म्हणत आहे, महामंडळ सरकारी अखत्यारीत आहे, त्यांनी टेंडर काढायला पाहिजे, त्यांनी प्रोसिजर करायला पाहिजे, त्यांनी पब्लिक डॉक्युमेंट मध्ये ती गोष्ट आणायला पाहिजे. असं न करता परस्पर त्यांनी त्या जागेची 90 कोटी रुपये किंमत ठरवली कुणी? त्याचं व्हॅल्युएशन केलं कुणी? हे मुद्दे. आणि मुळामध्ये ती जागा एका व्यक्तीची, खासगी व्यक्तीची होती, ती तुम्ही एक्वायर केलेली होती. ती एक्वायर कशासाठी केली होती? शासनाच्या महामंडळ. त्याच्यावर आज आरक्षण कुठलं आहे? त्याच्यावर विकास आराखड्यामध्ये मुंबईचं आरक्षण कुठलं आहे? हे सगळे मुद्दे नीट जर बघितले तर हा प्रश्न वादातीत निर्माण होतोय, असं माझं मत आहे. आरक्षण कुठलं आहे त्याच्यावर? त्याच्यावर आरक्षण आहे ते, जी मला आता मिळतीये माहिती, जी मी माहिती घेतोय, पुनर्वसनाचं आरक्षण आहे. ओ, ओके. म्हणजे एखादा प्रकल्प बाधित झालेले लोक असतील तर त्यांचं पुनर्वसन त्या जागेवर केलं जातं. आणि हे मी आता ऑनलाईन बघितलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर जर तुम्ही त्या जागेवर गेला तर ते त्याच्यामध्ये दिसतंय. आणि मला आता असं कळतंय की तेही आरक्षण उठवण्याचा निर्णय मागच्या तारखेला झालेला आहे, तो अजून जाहीर नाही झालेला.